आपण बनवणार आहोत बेगर भाजणीच्या चकल्या। तर यासाठी मुगाची डाळ शिजवून घ्यायची आहे आणि पीठ घ्यायचं आहे गव्हाचं। तर हे पीठ आपल्याला एका गाठोड्यामध्ये बांधून घ्यायचं आहे, म्हणजेच कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून घ्यायचं आहे। पातेल्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवायचं, यावरती डबा किंवा स्टँड ठेवून हे पीठ 20 ते 25 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचं। अशा पद्धतीने ह्याचा घट्ट गोळा तयार होईल आणि याला किसणीने किसून याचं पीठ आणखीन एकदा तयार करायचं। यामध्ये जिरी, ओवा आणि थोडीशी हळद, तिखट, मीठ टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये तीळ टाकायचे आणि चकलीचा मसाला टाकायचा आहे, जो घरी बनवलेला आहे तो, किंवा विकत्रीचा टाकला तरी चालेल। आणि चवीनुसार मीठ टाकून याला पाणी टाकून छान असं घट्ट मळून घ्यायचं आहे। तर खूप घट्ट मळून घेतलं आहे, यामधलं थोडंसं सैल केलेलं आहे, जास्त पण सैल केलेलं नाही, घट्टच ठेवलेला आहे। तर या शेवग्याला आपण तेल किंवा पाणी लावून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये गोळा टाकून घ्यायचा आहे। तर हा फिरकीचा म्हणजेच आट्याचा शेवगा आहे, यामुळे लगेचच चकल्या होऊन जातात। तर अशा पद्धतीने मी ह्याच्या आट्या वळून घेतलेल्या आहेत आणि चकल्या करून घेतलेल्या आहेत। घट्ट पीठ आहे आणि अशाच पद्धतीच्या शेवग्यामध्ये हे पीठ व्यवस्थित चकल्या होऊ शकतात आणि अशा पद्धतीने चकल्या तयार झालेल्या आहेत। तर गव्हाच्या पिठाच्या चकल्या अगदी काही मिनिटात तयार होतात आणि अजिबात झंझट नाही आणि कुसकुशीत तयार होतात। तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीच्या चकल्या तयार झालेल्या आहेत, एकदम कुसकुशीत आणि अगदी चविष्ट अशा चकल्या तयार झालेल्या आहेत। पाहू शकता, अगदी भाजणीच्या चकल्याची काहीही गरज नाही।